महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर अर्जुन देवेंद्र फडणवीस. तर मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेलं पहिलं आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी घालवल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप. महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी घालवले असा आरोप विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. ते सांगलीच्या कुरळप येथे लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदेच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मवियाचे सरकार पाडून महायुतीचे सरकार पुन्हा आणले. राज्य कसे चालवावे याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र फडणवीस यांना सगळ्यांनी घेरलं आहे, कारण फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवारांना कळलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळी आंदोलने आत्तापर्यंत राज्यात उभी केली गेली. मराठा समाजाचे आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, पण यातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पण 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेलं हे आरक्षण घालवले. मात्र या दोघांवर टीका झाली नाही. टीका झाली ती फडणवीस यांच्यावर, कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम फडणवीस यांनी केलं आणि त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत असा टोला सदाभाऊ खोत यांनी दिलेला आहे. तर त्या आपल्याला त्रास आहे. देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल. सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय. का घेरला? सगळ्यांच्या लक्षात आलं. महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाठीवर घेऊ शकतो, याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून सगळे वाडे एक झाले. वेगवेगळी आंदोलनं या राज्यामध्ये उभा केली गेली. अरे मराठा समाज आरक्षण मागतोय 1982 सालापासून. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. मराठ्याच्या अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले, पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 2019 साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांनी सारथी नावाची संस्था दिली. अनेक मुलांना एमपीसी मध्ये यूपीसी मध्ये पीएचडी करायला, बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली. ते आरक्षण घालवलं, पवारांनी घालवलं, उद्धव ठाकरेंनी घालवलं. पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही. टीका कुणावर झाल्या? देवेंद्र फडणवीस सरकार आणल्याबरोबर टीका देवेंद्र फडणवीस वरती व्हायला लागल्या. का व्हायला लागल्या? तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांची सत्ता आणि त्याच्यात तुम्ही म्हणता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. ते तुमच्यातला वाडा त्यातला एक बारकास आहे, लिंबू आहे एवढा. ते सगळे वाडे सरदार आज देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये एक झालेले आहे. मग तुमचा वाडा त्यात आहे की उद्याला देण्यात घ्या. ही एवढं मोठं राजकारण. आणि सदाभाऊला खऱ्या अर्थानं आमदार आणि मंत्री जर कुणी केला असेल तर एक प्रस्थापितातला पोरगा लढतोया, वाड्यांच्या विरोधात लढतोया, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतोया. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केलं, कारण मी नेतृत्व प्रस्थापितांचा करतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.